हॅलो. तर मी ते धपाट्याची पूर्वतयारी करून घेते. तर एका बुट्टीत सगळी पिठं घातली, कांदा वगैरे चिरून घेतला, वाटण करून घेतलं. आता ही रेसिपी माझ्या मम्मीला आणि दीदीला विचारून केलेली आहे, कारण मला तेवढे त्यांच्यासारखे धपाटे जमत नाही. तर इथं 2 चमचे तांदळाचं, 2 चमचे ज्वारीचं आणि थोडंसं डाळीचं आणि थोडंसं गव्हाचं असं घेतलेलं आहे. आणि हे वाटण ज्यात लसूण, मिरची, जिरे, कोथिंबीर बारीक वाटताना पण घालायची आणि चिरून पण घालायची. आता इथे आमच्या घरी कांदा आवडतो म्हणून मी तर कांदा घातलेला आहे. आता ह्यात चवीपुरतं मीठ, हळद, हिंग आणि हे वाटण घालून कांदा वगैरे घालते आणि छान पीठ असं मळून घेते. तर धपाटे म्हटलं की वाटाण्याची उसळ करतात, पण मी केलेली नाही. मी शेंगदाण्याची चटणी आणि दह्यासोबतच खाल्ले. तर आता सगळं मीठ वगैरे सगळं मिक्स करून घेते आणि छान गोळा करते ह्याचा. आता हे पीठ मळून झालंय. आता इथं छोटासा गोळा घेतलाय आणि असं पातळ असं थापून घेतलंय. जेवढं पातळ होईल तेवढे धपाटे कुरकुरीत होतात. तर ते लोखंडी तव्यात मी धपाटे भाजले. आता इथे भाजताना मी दोन्ही साईडला धपाटे भाजलेले. एकेकांच्या घरी कसं करतात, एका साईडनंच भाजतात. तर धपाटे खूप चवीला छान झालेले होते. रेसिपी खरोखरच छान आहे. प्रत्येकाची करायची पद्धत वेगवेगळी असते. तर धपाटा हा असा प्रकार आहे की जो सगळ्यांनाच आवडतो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका. भेटूच एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.